नमस्कार मित्रांनो, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पनीर मक्खनवाला ही रेसिपी बनवणार आहोत। तर चला सुरू करूया। लागणारे साहित्य: 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 खोबरे वाटी, 4-5 लसूण, अद्रक 1 तुकडा, थोडीशी कोथिंबीर। सर्वात आधी कढई घ्यायची, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून कांदा परतून घ्यायचा। कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तेलात परतून घ्यायचा। त्यानंतर तो काढून घ्यायचा। बारीक केलेला खोबरा तेलात टाकून परतून घ्यायचा। तो लाल रंग होईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर तो काढून घ्यायचा। परतून घेतलेला कांदा, टोमॅटो, खोबरा मिक्सरच्या भांड्यात काढून तो बारीक करून घ्यायचा। त्यानंतर एका वाटीमध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचा पनीर मक्खन मसाला, 1 चमचा मीठ व 1 चमचा हळद काढून घेणे। गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून तेलात 2 तमालपत्र व 2 बारीक दालचिनी तुकडे, थोडा कढीपत्ता टाकून परतून घेणे। त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेला वाटण टाकून चांगले परतून घेणे। त्यानंतर मसाले टाकावे। मसाले टाकून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून 2 मिनिटे बारीक गॅसवर शिजून घ्यावे। 2 मिनिटांनी झाकण काढून बघावे। मसाल्याला तेल सुटले असावे, म्हणजे मसाला चांगला शिजलेला आहे। त्यानंतर पनीरचे बारीक केलेले तुकडे मसाल्यामध्ये टाकून थोडे परतून घ्यावे। त्यानंतर थोडे गरम पाणी टाकून ते चांगले मिक्स करावे। त्यानंतर झाकण ठेवून 2 मिनिटे चांगले शिजून घ्यावे। नंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करावे। अशा प्रकारे आपली पनीर मक्खनवाला रेसिपी तयार झाली आहे।